धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सुळवाडे जामफळ उपसा सिंचन प्रकल्प सध्या रखडल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे। या प्रकल्पाचे सुमारे 75% काम पूर्ण झाले असतानाही गेल्या 2 वर्षांपासून प्रत्यक्ष काम ठप्प आहे। जुलै 2023 मध्ये प्रकल्पाची मुदत संपली होती, तरी देखील आजपर्यंत हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही। तांत्रिक अडचणी, निधीच्या मंजुरीचा अभाव आणि वाढीव खर्चाचा प्रश्न यामुळे प्रकल्प रखडल्याचे सांगण्यात येत आहे। सध्या फक्त काही ठिकाणी जलवाहिन्यांचे काम सुरू आहे, मात्र मुख्य सिंचन प्रकल्पाशी संबंधित कामे पूर्णपणे थांबलेली आहेत। या प्रकल्पातून धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील सुमारे 35,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार होते। तसेच परिसरातील जवळपास 100 गावांना या प्रकल्पाचा थेट लाभ मिळणार होता। मात्र प्रकल्प रखडल्यामुळे शेतकऱ्यांच्या आक्षेपांवर पाणी फिरले आहे। पावसावर अवलंबून असलेली शेती, वाढता खर्च आणि अनिश्चित उत्पादन यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत। त्यातच सिंचन प्रकल्प रखडल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे। या प्रकल्पामुळे बारमाही शेती शक्य होईल अशी शेतकऱ्यांना मोठी आशा होती। प्रकल्पासाठी आतापर्यंत मोठा खर्चही करण्यात आला आहे, मात्र उर्वरित कामासाठी लागणाऱ्या वाढीव खर्चाला अद्याप प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही। यामुळे मुख्य कामे थांबवण्यात आल्याचे समजते। जलवाहिन्या टाकूनही पुढील टप्प्यातील कामे सुरू न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। प्रकल्प पूर्ण न झाल्यास आतापर्यंत केलेला खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे। स्थानिक शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी या विलंबांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। प्रकल्प तातडीने पूर्ण करून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी होत असून वेळीच निर्णय न घेतल्यास प्रकल्प आणखी वर्षानुवर्षे लांबण्याची शक्यता आहे। सुळवाडे जामफळ प्रकल्प हा या भागासाठी जीवनवाहिनी मानला जातो, मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांना शेती सोडून मजुरीसाठी स्थलांतर करावे लागत आहे। प्रशासनाने तातडीने वाढीव खर्चाला मंजुरी द्यावी आणि प्रकल्पाचे रखडलेले काम पुन्हा वेगाने सुरू करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार आणि शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी कधी मिळणार याकडे धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। जे आपलं जामफळ धरण शिंदखेडा आणि धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम बनण्यासाठी आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता नळडाणा MIDC या उद्योगाला पाणी आणि शेतीला पाणी यासाठी आपल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ही योजना 2019 पासून कार्यान्वित केलेली आहे। या योजनेचं आज जवळपास 80% काम झालेलं आहे। फक्त थोडं म्हणजे काम बाकी आहे। ते काम का बाकी आहे की या धरणाला काळा मातीचा गाळ लागणार आहे। तो गाळ उपलब्ध नसल्यामुळे या धरणाचं काम बंद आहे। तर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जिल्हाधिकारी साहेब, पालकमंत्री साहेब, आमदार साहेब, तुम्ही लवकरात लवकर या ठेकेदाराला सांगा की आमचं हे जे काम आहे इथूनच 15 किलोमीटर सोनोद धरण आहे, त्या सोनोद धरण आता खाली होते, त्या सोनोद धरणाचा गाळ तुम्ही टाका आणि जी पाईपलाईनद्वारे जी योजना सुरू झालेली आहे शिंदखेडा तालुक्यात, ती योजनाला पण याचा फायदा येत्या जूनपासून तरी व्हायला पाहिजे। नाही तर एवढा खर्च शासनाने केलेला असून या खर्चाचा आउटपुट तरी दिसायला पाहिजे, तसं होत नाही। यासाठी आणि आमच्या धुळे तालुक्यातील जे गावं आहेत त्या गावांना पण या योजनेचं पाणी जायला पाहिजे ही आपण आमच्या लोकप्रतिनिधींना आम्ही विनंती करतो। आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब आमच्या धुळे जिल्ह्यावर थोडं लक्ष असू द्या। वंदे मातरम।